मध्य रेल्वे सोलापूर विभागाच्या वतीने 15 डिसेंबर रोजी विभागीय रेल्वे कार्यालयात पेन्शन अदालत पार पडली। भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सुशासन उपक्रमाचा एक भाग म्हणून मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने 2025 मधील दुसऱ्या पेन्शन अदालतचे यशस्वी आयोजन केले। 15 डिसेंबर रोजी सोलापूर येथील विभागीय रेल्वे कार्यालयात ही पेन्शन अदालत पार पडली। यामध्ये एकूण 96 तक्रारीचे निराकरण करण्यात आले, तर 7.5 लाखांहून अधिक रक्कम संबंधितांच्या खात्यात जमा करण्यात आली। विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉक्टर सुजित मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही अदालत पार पडली। दरम्यान पेन्शन अदालतचे महत्त्व अधोरेखित करत पेन्शन विषयक तक्रारींचे जलद निवारण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अवलंबलेल्या कार्यपद्धतींची माहिती देण्यात आली। सोलापूर विभागाकडून पारदर्शकता, जबाबदारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांप्रती संवेदनशीलता या तत्वावर विशेष भर देण्यात येत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले। पेन्शन व वेतनाशी संबंधित तक्रारींच्या निवारणासाठी कार्मिक व लेखा विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। त्यांच्या समन्वित आणि तत्पर कार्यपद्धतीमुळे प्रकरणांची तातडीने पडताळणी करून त्यांचा निपटारा करण्यात आला। त्यामुळे पेन्शनधारकांची गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी झाली। या अदालतमध्ये निवृत्त कर्मचारी व कुटुंब पेन्शन धारकांकडून एकूण 117 तक्रारी प्राप्त झाल्या। पैकी 96 तक्रारींचे जागेवरच यशस्वी निराकरण करण्यात आले। तसेच NEFT द्वारे 7,81,097 रुपये इतकी रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली।